नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह राजकारण या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी महत्त्वाचे राजकीय विश्लेषण करत आहे. तर चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपले ऍक्टिव्ह राजकारण या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत. मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही. राज्यशास्त्राचा प्राध्यापक व एक राजकीय अनेक मुद्द्यावर विश्लेषण करण्यासाठी राजकारण यूट्यूब चॅनल चा क्रिएटर आहे. मित्रांनो, ऍक्टिव्ह राजकारण मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आताच्या घडीचा चर्चेचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रामरक्षा. या प्रकरणावर आपण बोलणार आहोत. गेल्या काही दिवसापासून शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यक्रमामध्ये रामरक्षा पठणाचा विषय ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी याला सनातन संस्कृतीचा सन्मान म्हणत आहे, तर विरोधक याला धर्माचे राजकारण आणि जनतेचा पक्ष भटकवणे असा आरोप करत आहे. खरं मग काय आहे? हा फक्त श्रद्धेचा आहे की या पाठीमागे राजकीय अजेंडा आहे? चला आज याचेच सविस्तर विश्लेषण करूया. राजकारणात फक्त अर्थव्यवस्था योजना नसतात, भावना असते, ओळख असते, संस्कृती असते व मोठे राजकीय हत्यार असते. रामरक्षा यापैकी एक आहे. ऍक्टिव्ह राजकारणासाठी याचे पूर्ण वर्गीकरण आणि विश्लेषण पुढील प्रमाणे. रामरक्षा मुद्द्याचे राजकीय विश्लेषण करत असताना एक आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणून हिंदू धर्मात ओळख, सांस्कृतिक, राष्ट्रवाद, धार्मिक भावना यांच्याशी जोडलेला हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. भावनिक मुद्दा असून लॉजिक पेक्षा आस्था आणि श्रद्धेवर आधारित असा मुद्दा आहे. त्यामुळे मतदाराला डायरेक्ट हा मुद्दा टच करतो असतो. तर सांस्कृतिक राष्ट्रवाद या अंतर्गत श्रीराम मंदिर ते राम मंदिर ते राम रक्षा पठण हा भाजप सनातन अजेंडेचा एक भाग आहे. सरकार वर्सेस विरोधक फ्रेम. सरकार सनातन सन्मान, विरोधक तर राजकारण नको असा फ्रेम तयार करते. रामरक्षा हा मुद्दा राजकीय महत्वाचा काय? कोण उचलतं आणि का? सत्ताधारी पक्ष की भाजप का संघ परिवार? कारण हिंदूचे वोट एकत्र करणे, रामरक्षा शाळेत, सरकारी कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी म्हटल्याने सांस्कृतिक वर्चस्व दाखवता येते. विरोधक कसा घेतात हा मुद्दा? तर विरोधक काँग्रेस आणि शिवसेना, उबाटा गट याचे कारण सांगतात. धर्मनिरपेक्ष धोक्यात आहे अशी फ्रेम तयार करतात. शाळेत जबरदस्ती होते, रोजगाराऐवजी रामरक्षा असे प्रश्न विचारतात. जनतेचा रिस्पॉन्स कसा असतो? तर जनता पहिल्या रिस्पॉन्स मध्ये कोर वोटर खूप पॉझिटिव्ह असतो, आमचा सन्मान झालाय असे वाटते. तर मध्यम वर्गाला ठीक आहे, महागाईचं काय अशी द्विधा स्थिती मनस्थिती आहे. तर इतर समाज असे म्हणतो, आमच्याकडे काल आता अशी प्रतिक्रिया. रामरक्षाचे राजकीय फायदे आणि तोटे. फायदे सत्ताधाऱ्यासाठी, वोट मिळवण्यासाठी हिंदू मतांचे एकत्रीकरण होते. निगेटिव्ह म्हणजेच त्याला नॅरेटिव्ह सिस्टीम. आम्ही हिंदू धर्माची अस्मिता जपतो, नॅरेटिव्ह आहोत हा मेसेज जातो. कमी खर्चात मोठा इम्पॅक्ट योजना न आणता भावनिक मुद्दा का असतो. तोटा सत्ताधाऱ्यांसाठी, बॅक कॅश, अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष मतदार दूर जाऊ शकतो. मुद्दा भटकतो. महागाई, बेरोजगारी सारखे मुद्दे मागे पडतात हा आरोप होतो आहे. आणि अतिरेक झाला तर कोर्ट संविधानाचा दाखला देऊन विरोधक घेतात. ऍक्टिव्ह राजकारणासाठी विश्लेषणाचा फ्रेमचे 3 प्रश्न महत्वाचे आहे. राजकीय अँगल पहा, हा मुद्दा का उचलला जातो? निवडणूक जवळ आली का? दुसरा मुद्दा दडपण्यासाठी आहे काय?
दुसरा प्रश्न आहे, सामाजिक अँगल दृष्टिकोनातून याचा समाजावर काय परिणाम झाला? शाळा, कॉलेज, राजकीय कार्यक्रम यांचा दबाव आहे काय? तिसरा प्रश्न उपस्थित होतो, निवडणूक अँगल यामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होतो? शहरी वर्सेस ग्रामीण, युवा वर्सेस ज्येष्ठ नागरिक यांच्यावर परिणाम होतो का? याचे परीक्षण करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची आणि सद्विवेक बुद्धी वापरण्याची गरज आहे. तर या ओळीतून एकच निष्कर्ष निघतो, रामरक्षा फक्त स्तोत्र नाही तर ते धार्मिक स्तोत्र आहे. तो राजकीय सिग्नल आहे. सत्ताधारी आणि सांस्कृतिकचे पुनर्जीवन म्हणतात. विरोधक त्याला धर्माचे राजकारण म्हणतात. मतदार त्यावरून आमच्या सोबत आहेत का हे ठरवतात. आणि यामुळे हा मुद्दा 100% राजकीय विश्लेषणासाठी म्हणून आपण घेतला आहे. सत्ता, समाज आणि निवडणूक या तिन्हींचा खेळ या मुद्द्यात येतो आहे. तर मित्रांनो, रामरक्षा केवळ स्तोत्र नाही तर सांस्कृतिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. ते एक धार्मिक स्तोत्र असून त्यापासून दूर जात आहेत. सत्ताधारी याला अस्मिता मानतात तर विरोधक याला राजकारण म्हणतात. अशाच विश्लेषणासाठी ऍक्टिव्ह राजकारण ला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.